नमस्कार शेतकरी बंधूंनो, हे आहे विराट कृषी तंत्रज्ञान. तर मंडळी, या ठिकाणी आपण जे स्टार्टर पाहणार आहोत किंवा ॲटो पॅनल पाहणार आहोत हे सर्व एक उच्च दर्जाचे क्वालिटीचे स्टार्टर आहेत. तर आपण त्यांच्या कोणत्या स्टार्टरबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर आपण आता विराटमध्ये आलेलो आहे. त्याच्यामध्ये भरपूर आपल्याकडे स्टार्टर आहेत. त्यामधला आत्ता जो स्टार्टर आपल्याला हॉट सेलिंगमध्ये चालतोय, लोकांना ज्याची गरज आहे, तो 2 फेज 3 फेजचा स्टार्टर आहे. हा 7.5 HP पर्यंत स्टार्टर चालतो. याच्यामध्ये लो व्होल्टेज, हाय व्होल्टेज, लो करंट, हाय करंट सगळे सेटिंग याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि स्टार्टर सुद्धा इनबिल्ड आहे, म्हणजे लोकांना स्टार्टर घ्यायची गरज नाही. 3 फेज इनपुटचे दिले का 3 फेज आउटपुटचे डायरेक्टली मोटरला लावू शकतो. याच्यामध्ये रनिंग कंडेन्सर आणि स्टार्टिंग कंडेन्सर लावायची सुद्धा जागा आहे. हेवी रिले दिलेला आहे जो 100 एम्पियरचा आहे. वायरिंगची केलेली आहे 4 mm सिंगल स्टँडमध्ये, म्हणजे तुम्ही नॉर्मली वायरला पकडून सुद्धा डायरेक्टली स्टार्टर हातात घेऊ शकता. म्हणजे वायर एवढी त्याची हेवी आहे. आता याची पण गॅरंटी आपण 6 महिने देतो. बाकीची तुम्हाला गॅरंटी पण देत नाही कोणी, पण ह्या स्टार्टरची गॅरंटी आपली 6 महिने. आणि हा जो चालतो तो 3, 5, 7.5ला एकच मॉडेल आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी घेतला एकदा का हा 3ला लावू शकता, 5ला लावू शकता, 7.5ला लावू शकता. आता जी आता प्रदर्शनातली जी प्राइस आहे ती 4,800 इथली एक्झिबिशनची प्राइस आहे. बाकीचं मग जसं ज्याचा एरिया असेल, ज्यांच्याकडे डीलरशिप असतील ते त्यांच्या पद्धतीने त्या रेटने तो तुम्हाला मिळतील. त्याच्या आतमध्ये जसं आता याच्यातला जसा हा तुमचा मोबाईल ऑटो, एक 5Gचा मोबाईल ऑटो दाखवतो तुम्हाला. 5G मोबाईल ऑटो जो आहे तो आता बरेच जणांच्या ठिकाणी 2G 3Gच्या रेंज आहे त्या कमी होतात आणि लोक 5Gचा म्हणजे 4G 5Gची मागणी करतात. तर 5Gच्या याच्यामध्ये कसं तुम्हाला नॉर्मली जिओचं सिम कार्ड चालतं. आता एक जिओवाल्यांची चांगली ऑफर चालू आहे का बाबा सिम कार्ड घेतल्यानंतर 12 महिने तुम्हाला रिचार्ज करायची गरज नाही आहे. म्हणजे मोबाईल ऑटो घेतला का तुम्हाला 12 महिने तो रिचार्जचा जो संबंध आहे तो पण नाही राहत. त्याच्यामध्ये तुमचं काम चालून जातं. याच्यामध्ये ऑटो, मॅन्युअल, ड्राय रन मोड, बाकीचे सगळे जे मोड आहेत ते सगळे इनबिल्ड आहे. म्हणजे तुम्हाला टायमर पाहिजे असतो, लोकांना कॉलबॅक सिस्टीम पाहिजे असते, SMS सिस्टीम पाहिजे असते, ते सगळे सिस्टीम याच्या आतमध्ये टाकलेले आहेत. त्यामध्ये अजूनही नवीन मॉडेल आहे जे ज्याच्यामध्ये डायरेक्टली इनबिल्ड आहेत. म्हणजे स्टार्टरच इनबिल्ड आहे मोबाईल ऑटोमध्ये. मोबाईल ऑटो 5G आहे आणि स्टार्टर सुद्धा इनबिल्ड आहे. हा 7.5 HP पर्यंत चालतो. सिंगल फेज का 3 फेज आहे? हा 3 फेज आहे. हा 3 फेज आहे. आणि हा जो मोबाईल ऑटो आहे हा आपण सिंगल फेज, 2 फेज, 3 फेज सगळ्यांना एकच मॉडेल चालतो. सिंगल फेज स्टार्टर दाखव, म्हणजे ऑटो वगैरे. आता हा एक आहे, याच्यामध्ये 2 फेज. लोक बरेच जण आता 2 फेजच्या मोटर वापरतात. 2 फेजच्या मोटर वापरल्यानंतर त्यांचा विषय असा आहे का बाबा स्टार्टर जळतो किंवा मग मोटरला प्रॉब्लेम होतो, कारण की ओव्हर करंट घेते, ओव्हर व्होल्टेज घेते, त्याच्यामुळे जातात ते स्टार्टर. आता याच्या आतमध्ये असं आहे का व्होल्टेजच तुम्ही सेट करू शकता. कमीत कमी व्होल्टेज म्हणजे त्याच्या खाली त्या व्होल्टेजला ती मोटरच चालत नाही. म्हणजे काहींच्या इथं असेल बाबा 250च्या खाली माझी मोटरच चालली नाही पाहिजे, तर 250च्या खाली हा मोटरच चालत नाही. बऱ्याच डीलर लोकांना पण मी सांगतो का जे तुम्ही स्टार्टर विकता त्याच्या आतमध्ये लो करंट, लो व्होल्टेज आणि हाय व्होल्टेजचं जर तुम्ही प्रमाण जर त्याला दिलं तर तुमच्या ज्या 2 फेजच्या मोटर ज्या तुम्ही विकताय त्या मोटरींचं जळण्याचं प्रमाणच कमी होऊन जाईल फक्त या स्टार्टरमुळं. आता याच्या आतमध्ये आपण MU कॉन्टॅक्टर वापरले, तो पण लुपिंग करून वापरलं. 40 एम्पियरची पट्टी किट आहे. म्हणजे 1 एम्पियर म्हणजे एका पट्टीमधनं तुमचं एका फेजमधनं 40 एम्पियर जो लोड न्यायचा आहे तो त्याचं आपण डबल करून ठेवलेलं आहे. डायरेक्ट ही लुपिंग करून ठेवलेली आहे इथं दोन्ही साईडला. आणि जो टच मारायचा आहे म्हणजे 2 फेज जरी असली तरी पण तिला टचिंग कॅपॅसिटर लागतो, त्यासाठी टचिंग पण दिलेलं आहे. तो 100 एम्पियरचा दिलेला आहे. 2 फेज इनपुट, 3 मोटरचे आउटपुट आणि इथे स्टार्टिंग आणि रनिंग कॅपॅसिटरसाठी जागा. हा 2 फेजसाठी. सिंगल फेज दाखव. त्याची 3,500 किंमत राहील. इथली ऑफर प्राइस आहे. आता याच्यामध्ये हा सिंगल फेज विराटचा ऑटोमॅटिक स्टार्टर आहे. म्हणजे ह्या स्टार्टरमुळं जवळ म्हणजे सगळेजण ओळखतात या कंपनीला ह्या स्टार्टरमुळं. बऱ्याच ज्या 5 HPच्या मोटर आहेत ज्या 40 एम्पियर 45 एम्पियर लोड घेतात त्या याच्यावरती चालतात. सुटसुटीत स्टार्टर आहे. स्टार्टिंगसाठी हा कंडेन्सर दिला आहे, रनिंगला हा कंडेन्सर दिला आहे. सगळ्या सिरीजमध्ये केलेल्यामुळे 40 एम्पियर जो काय पट्टे आहेत ह्या डायरेक्ट 80 एम्पियरचा लोड घेऊन चालणारा स्टार्टर आहे. 80 एम्पियर सिंगल फेजचं तुमचं कितीही कमी व्होल्टेज असू द्या हा पॅनल तुमचा चालू करतो मोटर. आणि पॅनलला ह्या गॅरंटी देतो आम्ही 6 महिन्याची. तुम्हाला बाकीचे देतात नाही देत माहीत नाही, पण याच्यामध्ये आत्ता इथली प्राइस 4350 रुपयाची इथली ऑफर प्राइस आहे 5 HP साठी. हे बाकीचे जे स्टार्टर आहेत एक तुम्हाला छोटासा ओव्हरव्ह्यू देतो बाकीच्या स्टार्टरचा.
का आपल्याकडे रेंज कोणत्या कोणत्या आहेत. आपल्याकडे जवळजवळ 84-85 वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स आहेत. आता कुठं बसवायचं सर? चाकणमध्ये माणसं आहेत साहेब आपली, बसून देतील कुठे. चालत नसतं ते एवढा मोठा स्टॉल करून खर्च नसतं केला आम्ही. हो का. आता हा ड्राय रनचा स्टार्टर आहे, म्हणजे हाताने चालू बंद करू शकतो आपण आणि ड्राय रन झाल्यावर बंद होतो. लो व्होल्टेजमध्ये जास्त करंटमध्ये हा काम करणारा स्टार्टर आहे. हा एक सिंगल फेजचा ऑटोमॅटिक स्टार्टर आहे. याच्यामध्ये वॉटर लेवल वगैरे सगळं इनबिल्ड आहे, म्हणजे लोकांना काही स्टार्टर आपण जे घेतो ना नॉर्मली तो कमी जास्त करता येतो व्होल्टेज पण. हा एक सिंगल फेजचा स्टार्टर आहे. हे कमी रेंजमधले जे स्टार्टर आहेत, लोकांना जे कमी रेंजमधले पाहिजे असतात 1 ते 1.5 HP साठी, ते कमी रेंजमधले पण स्टार्टर आहेत. 1500-1600 पासून स्टार्टिंग होते त्यांची. आणि ऑटो स्विचमध्ये पण एवढे सेक्टर आहेत आमच्याकडं. 5G 3G हा 5G मधला जो छोटा मॉडेल आहे जो आपण याच्यामध्ये लावू शकतो. हे ऑटो सेक्शन आहे, त्या ऑटोमध्ये आपले वेगवेगळे टायमर ऑटो वगैरे लावू शकतो. DMC स्टार्टर आहेत, ज्या लोकांच्या आता मोटर म्हणजे काही त्यांचे व्होल्टेज कमी राहतं त्यासाठी हे स्टार्टर वापरलेले आहेत. MU स्टार्टर आहेत, MUचे स्पेअर किट्स वगैरे सगळं आहे. 3 फेज इथं घ्या फक्त लास्टला. 3 फेज. त्यानंतर आता जसं इकडचे जे स्टार्टर आहेत हे सगळे 2 फेज 3 फेज सेक्शन आहे, म्हणजे तुमचे 2 फेज 3 फेजला चालणारे सेक्शन आहेत. आणि दुसरा जसं तुम्ही आमचा दरवेळी शेतकरी स्टार्टर वापरता, ते शेतकरी स्टार्टर आमच्याकडे असं आहे का कस्टमर इथनं घेऊन गेले, त्याच्यामुळे इथं दाखवायला शेतकरी स्टार्टर नाही. कस्टमरांचे आमच्यावरती इतक्या उभं आहेत का म्हणजे आमचा डिस्प्लेचा पॅनल सुद्धा इथनं घेऊन गेलेत, त्यासाठी धन्यवाद. आणि हे आमचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत आणि आमच्यासाठी शेतकरी हाच राजा आहे. त्यासाठी आम्ही बनवलेले जे पॅनल्स आहेत हेवी ड्युटी आणि रेट कमी, जेणेकरून शेतकऱ्यांना कमी पैशात जास्त तंत्रज्ञान वापरता आलं पाहिजे. धन्यवाद.